एका माणसानं फेसबुकवर छान अशी पोस्ट टाकली. पत्रा हा घराचा आधार असतो, कर्ता असतो, प्रमुख असतो. कारण ऊन, वारा, पाऊस, वादळ सगळं अंगावर झेलत खालच्यांचं रक्षण करतो. खालचे म्हणतात विनाकारण आवाज करतो. या घटनेमध्ये, या विषयामध्ये जो कर्ता असतो तो सगळं काय झेलतो, स्वतःच्या अंगावर घेतो आणि खालच्यांचं रक्षण करतो. आणि खालच्यांना तो काय सोसतोय, काय भोगतोय याची थोडी देखील जाणीव नसते. यालाच मराठीमध्ये एक म्हण आहे, शेळी जाते जीवानशी, खाणारा म्हणतो वातड. बंधूंनो, या गोष्टीचं गांभीर्यानं आपण विचार केला पाहिजे आणि सखोल असा विचार केला पाहिजे की बाबा, एखादी व्यक्ती जर स्वतः राबून दुसऱ्याला जर घालत असेल तर त्या व्यक्तीच्या त्यागाचं चीज झालं पाहिजे. ही भावना समाजामध्ये रुजवली गेली पाहिजे, तरच समाज टिकला जाईल. धन्यवाद.